डायजेस्टिव्ह टोमॅटो सूप. प्रथम इथे मी टोमॅटो स्वच्छ धुवून मोकळे उकडायला घातले आहे. टोमॅटो उकडताना जे पाणी आपण वापरलेलं आहे ते फेकून द्यायचं नाही, कारण त्या पाण्यात टोमॅटोचे बरेच पोषक घटक असतात. म्हणून हेच पाणी थोडं थोडं घालत आपण टोमॅटोची छान पातळ पेस्ट तयार करून घेणार आहोत. आता उरलेल्या उकडलेल्या पाण्यात ही टोमॅटोची पेस्ट आपल्याला चाळून घ्यायची आहे. ही टोमॅटोची पेस्ट जर गाळून घेतली तर त्यामुळे सूप अगदी स्मूथ आणि छान तयार होतं. या सूपमध्ये मी कांदा, लसूण किंवा आलं काहीही वापरलेलं नाही. फक्त साधे टोमॅटो आणि काही हलके मसाले वापरून हे सूप तयार करून घेतलं आहे. कारण उन्हाळ्यामध्ये पाचन मंदावते आणि पाचन सुधारण्यासाठी फक्त टोमॅटोचं हे अगदी कमी मसाल्याचं आणि अगदी साधं झिरो ऑइल सूप आपल्या पचनाची गती सुधारण्यास मदत करतं. आणि त्याचबरोबर टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि पोटॅशियम सारखे पोषक घटक असतात. त्यामुळे हे सूप शरीरासाठी हलकं आणि पौष्टिक आहे. मुलांना काय तर मोठ्यांनाही जड जेवण नकोसं वाटतं. अशा वेळेला हे पचायला अगदी हलकं, बनवायलाही अगदी सोपं आणि त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये घेण्यासाठी अगदी परफेक्ट असं सूप आहे. आता हे गाळून घेतलेलं जे सूप आहे ते आपण आता गॅसवर उकळायला ठेवूया. उकळताना त्यामध्ये अगदी बेसिक असे 2 मसाले आपल्याला यात घालायचे आहे आणि हे सूप छानपैकी उकळवून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी 2 चिमूट इतकी काळी मिरी पावडर घालणार आहे आणि 2 चिमूट इतकी जिऱ्याची पावडर. जिरे हे मी भाजून वाटून घेतलेले आहेत आणि त्या जिऱ्यांची पावडर मी यात घालणार आहे. जिरे पाचन सुधारायला मदत करतं, म्हणून आपण इथे जिऱ्यांचा वापर केलेला आहे. त्याचप्रमाणे ओवाही पाचन सुधारण्यास मदत करतं, परंतु आता गरमीचा मोसम चालू असल्यामुळे आपण इथे ओव्याचा वापर न करता फक्त जिरे यात वापरणार आहोत. त्याबरोबर चवीनुसार मीठ आणि 2 चिमूट इतकं काळं मीठ घालणार आहे. काळ्या मिठानेही पाचन सुधारतं, त्यामुळे इथे मी काळ्या मिठाचा वापर केलेला आहे. टोमॅटो थोडे आंबट असतात, म्हणून आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी मी इथे 1 चमचा साखर घातली आहे आणि उकळवून घ्यायचं. तयार झालं आहे आपलं झटपट टोमॅटो